नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीवर भाष्य केले। सीमेवरील लोकांचे हाल आणि PTSDचा उल्लेख त्यांनी केलाय। शांतता आणि चर्चा हेच आपले ध्येय असले पाहिजे असं नरवणे यांनी सांगितलंय। राज्याच्या RTO विभागाकडून नागरिकांच्या गाड्यांचे चोरी होण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून HSRP नंबर प्लेट बसवण्याची नागरिकांना सक्ती केली आहे। त्यानुसार नागरिकांनी देखील ती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे। मात्र पिंपरी चिंचवड विभागात एका व्यक्तीला एकाच गाडीसाठी 2 नंबर आल्याचं समोर आलंय। त्यामुळे राज्य सरकारचा कारभार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पळशी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे। पाणी भरण्यासाठी लावलेली इलेक्ट्रिक मोटर बंद करायला गेलेल्या अर्चना भंडलकर यांना विजेचा धक्का बसला। आईला वाचवण्यासाठी धावलेल्या गायत्रीलाही विजेचा धक्का बसला, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात आज एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडली। या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे। विद्यार्थ्यांसोबतच पालकही निकालाची वाट पाहत होते, मात्र ही प्रतीक्षा अखेर संपली आहे। उद्या म्हणजेच 13 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर ठाकूरवाडी गावाजवळ सुटकेसमध्ये आढळलेल्या मृत महिलेच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी आरोपीला कर्नाटक मधील बंगलोर येथून अटक करण्यात आली आहे। उन्हाळा हा पर्यटनासाठी पीक पिरियड मानला जातो। यातूनच दिवाळीपासून त्याचे बुकिंग सुरू होते। याशिवाय यात्रेला जाण्यासाठी शेकडो भाविकांनी बुकिंग करतात, मात्र भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीने अनेकांनी आपले बुकिंग रद्द केले। याचा फटका व्यवसायांसह यात्रेकरूंना बसलाय। यात्रेकरूंचे पैसे बुकिंग मध्ये अडकले आहेत, त्यांना ते पैसे परत मिळण्यासाठी विलंब लागणार आहे। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत। शंतनू कुकडे प्रकरणात नाव आल्यानंतर पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले दीपक मानकर हे चर्चेत आले आहेत। याच दीपक मानकरांनी बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे। भारताकडून ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सिंदूरचा उल्लेख करत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। नवनीत राणा या सध्या मुंबईत आहेत। रविवारी मध्यरात्री त्यांना पाकिस्तानमधील वेगवेगळ्या क्रमांकांच्या भ्रमणध्वनीवरून हे कॉल आले आहेत। ट्रम्प यांना मध्यस्थीचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता। त्यांना शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले। ते म्हणाले, बेशरम जो माणूस असतो तोच या प्रकारच्या गोष्टी करतो। ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर विचारणारे तुम्ही कोण? तुम्ही तुमची मध्यस्थी मातोश्रीवर करा, इकडे मध्यस्थी करू नका, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे। सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांना सोमवारी दुबई येथील एका साई भक्त परिवाराने तब्बल 270 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम साई नावाचं अक्षरदान स्वरूपात दिलंय। या अक्षराची किंमत सुमारे 24 लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। कट ऑफ डेट नंतर TET देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। सर्वोच्च न्यायालय याबाबत अंतिम निकाल देईपर्यंत शिक्षकांना सेवेवर काम ठेवण्याचे निर्देश देत नोकरी कोर्टाच्या अंतिम आदेशांवर अवलंबून असेल असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय। 31 मार्च 2019 नंतर TET आणि CTET परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता हा आदेश लागू असेल। गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला जगभरातून पाठिंबा मिळतोय, मात्र चीन आणि तुर्कीकडून पाकिस्तानला पाठिंबा देण्यात आलाय। असं असताना पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार घातलाय। यामुळे पुण्यातील मार्केट यार्डमधून तुर्कीचं सफरचंद गायब झालंय। चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील भादुर्णा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। भूमिका दीपक भेंदारे असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। वाघाच्या हल्ल्यात गेल्या 3 दिवसात तेंदूपत्ता तोडणाऱ्या 5 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे।
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हवामान केंद्रांकडून 2 दिवसांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाच्या जनतेला नेमकं काय संबोधित करणार याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. कारण मोदी यांनी याआधी जेव्हा रात्री 8 वाजता देशाच्या जनतेला संबोधित केलंय तेव्हा मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या कमी रिक्त पदांमुळे पुरुषांपेक्षाही चांगली गुणवत्ता प्राप्त केलेल्या 2 महिलांची निवड न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय लष्करावर संताप व्यक्त केलाय. जज ॲडव्होकेट जनरल प्रवेश योजना 31व्या पदावर नियुक्ती न मिळाल्याने 2 महिलांनी रिट याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला असून या प्रकरणी निकाल राखून ठेवलाय. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड पाडणाऱ्या विक्रम मिस्री यांचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे त्यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेत पत्रक जारी केलंय. भारत आणि पाकिस्तान मधील तणावादरम्यान बंद असलेली 32 विमानतळे आता उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटलंय की प्रवाशांच्या लक्ष वेधण्यासाठी 15 मे 2025 रोजी सकाळी 5:29 पर्यंत 32 विमानतळे नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्याची सूचना जारी करण्यात आली होती. मात्र आता ही विमानतळे तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत. बिग बॉस OTT 2चं विजेतेपद मिळवून चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने युट्यूबरला मोठा झटका दिलाय. रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज आणि सापाचे विष वापरल्याच्या प्रकरणात आरोपपत्र आणि समन्स रद्द करण्याची एल्विश यादवची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. पाकिस्तानने पत्रकार परिषद घेऊन जी माहिती दिली त्याची आता जगभरात खिल्ली उडवली जाते. पाकिस्तानी सैन्याच्या पत्रकार परिषदेत मोठमोठे दावे करण्यात आले पण काडीचाही पुरावा दिला नाही. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याच्या तळांवर हल्ले केल्याचं म्हटलं पण पुरावे दिले नाही. पण भारतीय सैन्याने मात्र पुरावे देऊन पाकिस्तान कसा खोटं बोलतोय हे दाखवून दिलंय. चीनी बनावटीची मिसाईल, रॉकेट, ड्रोन्स भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केली. चीनचं एक शस्त्र भारताविरुद्ध चाललं नाही. चीनने अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीचे दावे केले आहेत. त्यांच्याकडे 5व्या पिढीचं स्टेल्थ विमाने, आता ते अमेरिकेच्या आधी 6व्या पिढीचं फायटर जेट विकसित करत आहेत. पण खरोखरच चीनच्या या सर्व शस्त्रांमध्ये दम आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. पाकिस्तानमुळे चीनवर ही नामुष्की झेलण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानमधील महत्वाचा आणि प्रतिष्ठित असा रहीम यार खान नूर एअरबेस आता काम करत नाहीये. भारतानं प्रत्युत्तर दाखल केलेल्या कारवाईत विमानतळाच्या धावपट्टीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता पाकिस्ताननं रहीम यार खान नूर एअरबेस आठवड्याभरासाठी बंद केलाय. त्यामुळे पुढील 7 दिवस हा हवाई तळ ऑपरेशनल नसेल याबद्दलचं नोटम पाकिस्ताननं जारी केलंय. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पुढे ढकललेल्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालंय. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सुधारित वेळापत्रक जारी केलंय. या परीक्षा आता 16 मे ते 24 मे दरम्यान होणार आहेत. CA फाउंडेशन परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसारच होतील. संस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे. विद्यार्थी आता नवीन वेळापत्रकानुसार तयारी करू शकतात. शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनेच राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 25 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करत 11वी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक आणि एकसंघ असावी यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात आलाय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षांचे निकाल 2025 मध्ये 12 मे ते 15 मे दरम्यान जाहीर करण्याची शक्यता आहे. साधारणपणे अंतिम पेपर झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यात निकाल जाहीर होतो. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल CBSEच्या वेबसाईटवरून, डिजिलॉकरवरून, IVRS आणि SMS द्वारे पाहता येतील. जिओ युजर्सना आता 28 नव्हे तर 30 दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन मिळणार आहे. विशेष म्हणजे या 30 दिवसांच्या वैधतेच्या रिचार्ज प्लॅन सोबत तुम्हाला फ्री जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 355 रुपये आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे, पण दोन देशांमध्ये काही दिवस चाललेल्या या संघर्षात पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली आहे. 3 दिवसांपेक्षा थोडे जास्त काळ चाललेल्या या युद्धात पाकिस्तानला सुमारे 4 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे ही रक्कम IMF कडून अलीकडेच मिळालेल्या 2.4 अब्ज डॉलर कर्जापेक्षा खूपच जास्त आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान पुन्हा एकदा IMF किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी हात पसरावे लागू शकतात. बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेनं सरम तेरी कसम आणि पाकिस्तानी सहकलाकार मावरा हुकेनच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. अलीकडेच मावरानं भारताबाबत आग उठली होती. हर्षवर्धननं मावराचे हे विधान त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. सनम तेरी कसम 2 बाबत हर्षवर्धननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की जर मावरा हुकेन सनम तेरी कसम 2 मध्ये आली तर तो त्या चित्रपटात परतणार नाही. हर्षवर्धनच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मावरानं हर्षवर्धनच्या बाहेर पडणे हे PR स्ट्रॅटेजी असल्याचं म्हटलंय. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 36 वर्षीय विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला, ज्यात भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत 1-3 असा पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिल्या सामन्यात म्हणजेच पर्थ कसोटीत विराट कोहलीनं शतक झळकावलं होतं, पण त्यानंतर त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रोहितनंही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.